चला ग्राउंड मध्ये जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल आपण ग्राउंड खाली करायचं आहे. लगेच आपण याही मॅचला सुरुवात करतोय. चला लगेच मॅच आपण ऑन करतोय. चला ठिकाणी जांभेळी गावातील जे कोणी नामांकित किंवा जे कोणी खरं तर ग्रामस्थ मंडळ आणि प्रतिष्ठित व्यक्ती आले असतील त्या सर्वांना विनंती असेल या आपण आपल्या व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम आपल्या सर्वांचं. जाऊयात या मॅचच्या दिशेने ऐकूयात पुन्हा एकदा जगदीश पाटील सरांचा आवाज. थँक्यू सो मच प्रसाद सबरे उपस्थितांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मॅचला झाली आहे सुरुवात. या बाई चांगला बॉल अगदी पॅडल स्वीप करत असताना बागपड स्क्वेअर लेगला फल्डर आल्यात 102 मध्ये रूपांतर करत असताना पाहिलं केडीला त्याच्या संगतीला आला या विवेक आणि गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन प्रथमेश चा वापर केलाय. SP11 मागणी च्या विरोधात हनुमान चोबे या संघ 2 षटकांचा सामना पहा म्हणतो तुम्हाला. बैगेट पटका चांगला डीप मिड विकेटला फिल्डर होते त्याच्या वाक्याच्या बाहेर पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार धावा में 3-4. धाबा झाल्या ते एकूण 6 धाबा 3 चेंडूंचा काही समाप्त झालाय. ओ चांगला बॉल हलकासा अपील केलं होतं. एक धाम येत असताना लेग बाज च्या स्वरूपामध्ये एक धाम येते. 2-2 षटकांचे सामने पहा म्हणतात तुम्हाला. मागचा सामना जांभेवली गाव संघाने जिंकला. जय गोलोबा जांभेवली गाव हा संघ मॅच विनिंग होत असताना पाहिला आपण. आणि आता सामना एक पहा म्हणतो. नेक्स्ट नंतर सेमी फायनल आणि फायनल होईल. 3 संघ येतील पुढे. एक ऑलरेडी संघ चांदोली संघाला बाय मिळाले म्हणजे तो सेमी फायनलला पोहोचलाय. याच्यातून विजेता संघ आणि त्याचबरोबर जांभेवली गाव याच्यातून चिठ्ठ्या होतील. एकाला बाय मिळेल तो फायनलला पोहोचेल आणि त्याच्यामध्ये सेमी फायनल होईल. क्वार्टर फायनलचे सामने पाहायला मिळतात. उपउपांत्य फेरीची मॅच 2 धावा मिळाल्यात विवेकला. फटका चांगला आहे. हवेत खेळल्या जास्त उंची लांबी कमी आहे. जेचा अंदाज मात्र घेता घेता राहिले आणि या 2 धाबा अतिशय चपळाईने पूर्ण करत असताना एक एकेरी धाव मिळाली. एकच धाव मिळाली आणि इथून षटकाची झाली आहे सांगता. पहिल्या षटकामध्ये प्रथमेशच्या धाबा आल्या बिनबाद 10 धाबा. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाबा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात. उबेद आलाय एस्टेनच्या मागे नाही. गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आता गोलंदाज चला बच्चे कंपनी पाठीमागे या. उबेद गाजीला पाहतोय आपण.
उभेदला पाहतोय मागणीचा खेळाडू पाहतोय आपण मैदानामध्ये आणि कवसला उभे आहेत आमचे रमेश मयेकर जुने जाणते खेळाडू गेले कित्येक वर्ष VPL वांगणी प्रीमियर लीग पाहिले त्याच्यातूनच खेळाडू चांगले घडताना पाहायला मिळाले पहिलाच बॉल पूल केलाय पूल ठरलाय सक्सेसफुल ब्युटीफुल विवेकच्या बॅट मधून षटकार बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार पुन्हा एकदा बिगेट विवेकच्या बॅट मधून दुसरा षटकार स्पर्धा हायचं बरं क्रिकेटचे सामने बघाय पब्लिक जमले मैदानावर स्मृती चषक भाजी टिकशील का वाचा आहे तो एक नंबर प्रकाश पंडे दादांचा थँक्यू चला लागोपाठ 2 षटकार आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 10 धावा होत्या यामध्ये 12 आल्या 2 बॉल मध्ये 22 ही धाव संख्या पहा मिळते विवेकने आज चांगली बॅटिंग केली प्रत्येक सामन्यामध्ये मात्र त्याची बॅट टळपली आहे अत्यंत ब्युटिफुल ट्रॉफ्याच तुम्हाला पहा मिळतात सातत्याने या स्वर्गीय प्रकाश दादा पंडे स्मृती चषक बेंचिंगची स्पर्धा तुम्हाला पहा मिळते 4 दिवशी पुन्हा एकदा बॉल अवेत आहे फिल्डर स्क्वेअर लेगला आहे अंदाज वा गुडक्या चांगला खेळ टिपलाय करण होते सा 2 षटकार आले त्यानंतर खेळाडू बाद झाले बिगिट करण्याचा प्रयत्न कारण 2-2 षटकांचे सामने आहेत त्यामुळे तुम्हाला प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग करावा लागेल अटॅक करत असताना स्वतःची विकेट सुद्धा तेवढी सांभाळून ठेवावी लागेल आता माई आल्यात माईने सुद्धा चांगलं प्रदर्शन केलं एक्झिबिशन केलं प्रत्येक मॅच मध्ये पहिल्याच मॅच मध्ये जवळजवळ 5 चेंडू डाट फेकले होते तोच खेळाडू पहा म्हणतो या स्ट्राईक वरती बॉलला उडवलाय मिस टाइम आहे खेळाडू छेल खाली आल्यात जितेंद्र होते नो मिस्टेक फलंदाज बाद लागोपाठचा धक्का दुसरा क्रिकेट असं मित्रांनो कभी चढ उतार कभी क्रिकेट मध्ये ताली तो कभी गाले अप्स डाऊन ने भरलेला आहे क्रिकेट असो सुख दुःखाने भरलेला आहे क्रिकेट असो आणि तसंच काय सर क्रिकेट पाहायला मिळालं 2 चेंडू 2 षटकार उभेच्या विरोधात टोकले मात्र त्यानंतर मिळालेले 2 महत्त्वपूर्ण विकेट हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे नवीन बॅटर आता मैदानामध्ये रोहित अद्यापी करण धुळे मैदानावरती ज्याच्या बॅट मधून एक चौकार राहिला पहिलं षटक त्याच्या नावावरती त्याने जास्त पेस केला आणि 4 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्या या जना हॅट्रिक पाहायला मिळेल का हॅट्रिक बॉल असेल उभेचा गोलंदाजाचा रिदम चुकला डेड बॉलची घोषणा करत असताना ऑलरेडी आता 3 संघ पुढे येतील त्यामध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील 2 संघामध्ये चिठ्ठ्या होतील पूल करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे रमेश मयेकर थोडेसे पाठीमागे राहिले मात्र एकच धाव दुसरीचा प्रयत्न होता
धाबा झाले ते एकूण आता 23 धाबा. तर अशोक बुवा मिनमिने यांच्या ठिकाणी आगमन झालं. मोस्ट वेलकम सर, आपलं या मंचावरती स्वागत आहे. लास्ट गो करण्यासाठी टार्गेट सेट करणारा बॉल असेल. चेंडू या ठिकाणी पाहतोय, डॉट गेलाय, मात्र बॅटर बाद झालाय. अतिशय चांगलं उभेच षटक राहिलं. जरी 2 षटकार आले असले तरी सुद्धा चांगल्या प्रकारे कमबॅक केला. एकूण धावसंख्या 23 धाबा आणि 24 धावसंख्येची गरज आहे. 12 मध्ये 24 बनवायच्या. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला 2 धावा बनवाव्या लागतील. घ्या. आमच्या अजय काटवले स्कोरिंगचं काम ज्यांनी केलं, त्यांचा आपण सन्मान करूया. या अरे ये चांगली स्कोरिंगची भूमिका आजच्या दिवसामध्ये पार पडली. ये अजय ये, त्याला दुसरीकडे जायचंय मॅच खेळण्यासाठी. अतिशय चांगला त्याने सपोर्ट दाखवला, त्याबद्दल त्याचं सुद्धा आपण आभार मानूया. एक स्कोरिंगची खूप मोठी जबाबदारी असते, चांगलं लक्ष ठेवावं लागतं. अजयने मात्र ते चांगलं काम केलंय, त्याचा आपण करतोय सदिच्छा सन्मान. त्याचबरोबर अशोक बुवा मिनमिने यांचं नुकतंच आगमन झालं, त्यांचं सुद्धा आपण सत्कार करूया या मंचावरती. चला बॉल द्या. आणि ही स्पर्धा तुम्हाला पाहा मिळते स्वर्गीय प्रकाश दादा पंडे ज्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. आणि त्यांच्या गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी आमचे सन्माननीय अमोलदादा पंडे आणि त्यांचे तमाम सहकारी यांच्या मदतीने ही स्पर्धा भरवली गेली आहे. आणि प्रकाश दादांच्या विषयी बोलायचं म्हणजे एक दानशूर दाते म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे. स्वतः मात्र सरपंच असताना, या पदावरती विराजमान असताना विकास कामांना गती दिली. मित्रांनो, सरपंच असताना त्यांच्याकडे निधी कमी असतो, मात्र रात्रंदिवस पायपीट करत असताना त्याने तो निधी मागवला आणि अखेरकार आपली राहिली सुरलेली कामं केली. त्यांनी पद तर घेतलं, मात्र इतर लोकांना सुद्धा पदावरती बसवलं आणि त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता. त्या कार्यकाळामध्ये पोलीस पाटील असतील, या वाडीतील लोकवस्ती असतील, त्यांना मात्र आज पदावरती बसवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. असे दानशूर व्यक्तिमत्व आज त्यांची जरी आठवण झाली तरी सुद्धा सर्वांचं मन भरून येतं. कारण असं म्हणतात की गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या मूर्ती कीर्ती जगामध्ये. ते जरी निघून गेले असले तरी सुद्धा त्यांची गोड आठवणींना उजाला देण्याचं काम आमचे अमोलदादा पंडे आणि त्यांचे सर्व मित्र, त्यांचा परिवार हे करत आहेत. त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सातत्याने होत असलेलं त्यांचं हे नामकरण. अशोक दादा पंडे यांना विनंती करेन की अशोक बुवा मिनमिने यांचा आपण सन्मान करावा या मंचावरती. चला, या सामन्याला सुरुवात होते. 22 बॉल मध्ये 12 बॉल मध्ये 24 धावा करायच्या आहेत तुम्हाला. या मॅच मध्ये अतिशय चांगले रंगतदार सामना पाहायला मिळतील. एकीकडे बांगडी, दुसरीकडे बदलापूरचा संघ ज्या हनुमान जोवेई संघाच्या विरोधात SP बांगडी. विरेशला सुवर्ण संधी आहे. पहिलाच बॉल फटका चांगला होता. केडी आहेत समोर, एकेरी धाव मिळेल. 3 चेंडू 3 षटकार असले त्याच्या बाट मधून आले विरेशच्या. तर प्रबोध कांबळे यांच्या वतीने 1000 रुपये. चला, पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आले. सलामीची जोडी सुशांत आणि विरेश SP बांगडी टीमच्या वतीने. आज संघ 5 टॉप 5 संघ तुम्हाला पाहा मिळेल जे बक्षीस फेरी पात्र मध्ये अद्यापर्यंत
बॉलला सोडून दिलाय, मागे काय घडलंय, चेंडू शॉर्ट टर्मिनल मधून गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चला पंच डिस्कस करतील, त्या ठिकाणी योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कारण होत असं क्रिकेटच्या सामन्यामध्ये कधी कधी लेट पण थेट निर्णय द्यायचा असतो, त्यांच्यावरती जबाबदारी असते. चार धावा बाईच्या स्वरूपामध्ये मिळाल्या. फुलटॉस, फटका चांगला आहे, बाटच्या रडार मध्ये आलाय, फेकून दिला. वाडी स्ट्रॉंगरला भेट करत असताना शानदार षटकार. मयूर दादा केणे यांना विनंती आहे मंचावरती या. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं, जागा बनवून मात्र नाहीये. बॅकफुट पॉइंटला चेंडू जात असताना एकेरी धाव लेग बाज च्या स्वरूपाने मगाशी मात्र एक षटकार पाहिला सुशांतच्या बॅट मधून. नारायण पारधी सर यांच्या ठिकाणी आगमन झालं. या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुढे उचलला, फटका चांगला आहे, 1/4, गुड शॉट. चला धाबा झाल्यात ते एकूण स्कोरबोर्ड वरती 16 धाबा झाल्यात. पहिलं षटक मार्गस्थ असताना 24चं लक्ष होतं. पहिल्या ओव्हर मध्ये चांगल्या धाबा अद्यापपर्यंत पहा म्हणतात. पुन्हा एकदा फुलटॉस, खेळाडू उपस्थित आहेत, एकच सामेल, दुसरीचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. धाबत निघाल्यात येते, काय घडलंय, आणि या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 102 मध्ये रूपांतर. धावसंख्या तुम्हाला पहा मिळते, एकूण धाबा झाल्या त्या 18. आता गरज आहे 6 बॉल 6 करायच्या, 6 चेंडू 6 ची गरज टीम एसपी वांगणीला. कारण की मयूर केणे यांचा आपण या मंचावरती सन्मान करायचा आहे, कारण ही स्पर्धाचा स्वर्गीय प्रकाशदादा पंडे यांच्या स्मरणार्थ आहे आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा या स्पर्धेमध्ये मान सन्मान केला गेला आहे. त्याचबरोबर पुढचा सन्मान अमोलदादांच्या शुभ हस्ते आपण पारधी सर ज्यांचं नुकतंच आगमन झालंय व्यासपीठावरती, त्यांचं सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. करण धुळ्याला 6 बॉल 6 करायच्या, धावसंख्या कंपल्सरी चेस करायच्या. अद्याप चांगला खेळ राहिला सुशांत आणि फलंदाज विरेश, या 2 फलंदाजांचा 6 चेंडू 6 जरी बनवायच्या असल्या आता प्रेशर असेल तो बॅटरवर. पहिलाच बॉल रिव्हर्स, 1 बाउन्स, सामना खुला करणारा चौकार होता. आता फक्त गरज आहे 2 धाब्याची.
टीम जय गोलोबा जांभिवली गाव संघाचे कॅप्टन या लवकर. इथे कॅच सोडली आहे आणि येथे 2 धावा. विजयाची धाव एकवटली आहे. संघ विजय ठरलाय. SP 11 वांगणी संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आहे. SP चे कॅप्टन आणि त्याचबरोबर जांभिवलीचे कॅप्टन. 2 संघामध्ये चिठ्ठी उडवली जाईल. एकाला बाय मिळेल तो पोहोचेल फायनलला. आणि